महायुतीत महाबैठक दिल्लीत पार पडतीये। मुख्यमंत्री पदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची अमित शहांसोबत बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत दाखल झालेत, तर काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदेही वर्षावरून दिल्लीसाठी रवाना झालेत। शिंदेंसोबत उदय सामंत दिल्लीसाठी रवाना झालेत। तसंच तिन्ही नेते आता अमित शहांची भेट घेणार असून या बैठकीतच मुख्यमंत्री कोण हे ठरण्याची शक्यता आहे। एकनाथराव शिंदेजी, मी, देवेंद्रजी आणि आमचे तिन्ही पक्षांचे काही प्रमुख सहकारी असं आम्हाला एकत्र बोलवलेलं आहे। आम्ही एकत्र चर्चा करू। भारतीय जनता पक्षाच्या जागा जास्त असल्यामुळे मोदी साहेब आणि अमित भाई जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य असेल। त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तर निकाल लागल्यानंतरच सांगितलं, आमदारांची फार मोठी संख्या ही भाजपची निवडून आलेली आहे। त्याच्यावर भाजप आणि त्यांच्या पक्षाचे सगळे नेते जे ठरवतील तो मुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्याला पाठिंबा देऊ। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या संपर्कात आहेत। प्रमोद, दिल्लीत घडामोडी घडतायत, महायुतीची महाबैठक पार पडतीये, शिंदे देखील रवाना झालेत, काय घडामोडी घडतायत? तन्मय, तुम्ही म्हणालात तसं महायुतीची महाबैठक पुढच्या 2 तासामध्ये राजधानी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जी आहे ती सुरू होणार आहे। आणि त्या बैठकीसाठी राज्यातील 3 महायुतीचे बडे नेते जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये येतात। त्यातले 2 महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे देखील पुढच्या 1.5 तासामध्ये राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण त्यावरती शिक्कामोर्तब या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये होणार आहे। सोबतच आपण जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री पदासोबतच इतर मंत्री पदावरती देखील आजच्याच बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जी माहिती मिळते त्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांची शिवसेना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि ते पद जे आहे ते भारतीय जनता पार्टी सोडण्यासाठी तयार नाहीये ही देखील माहिती मिळते। त्यामुळे बघावं लागणार आहे हे अत्यंत महत्त्वाचं केंद्रीय गृहमंत्री पद शिवसेना की भाजप यासोबत यांना कोणाला मिळतंय। इतर जर महत्त्वाच्या गोष्टी बघायला गेल्या बैठकीमध्ये तर कोणत्या पक्षाच्या वाटेला किती मंत्रिपद येणार, कोणती मंत्रिपद कोणत्या पक्षाच्या वाटेला येणार यावरती देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। काल जसं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं होतं की मुख्यमंत्री पदाचा सर्वस्वी निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, त्यानंतर सगळा चेंडू जो आहे तो अमित शहा यांच्या कोर्टामध्ये आल्याचं बघायला मिळते आणि त्यावरती आता अमित शहा काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तन्मय, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 2 डिसेंबर नंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे, पण त्या 2 डिसेंबरच्या मुख्यमंत्रीपदी त्याचमुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। महाबैठक दिल्लीत पार पडते। धन्यवाद प्रमोद, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।